काय होतं जेव्हा एक लहान मुलगा बालपणापासून हे शहर बघतोय आणि अजूनही त्याला सत्य आणि स्वप्न यातला फरक कळत नाही. आणि साराच्या हातावर अचानक इथनला मारायचा मेसेज येतो आणि तो मेसेज कोणी पाठवलाय त्याला पाहूया. फ्रॉम सिरीजचा एपिसोड नंबर 4. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला भूतकाळात एक लहान मुलगा दिसतो. तो एका स्टोरेज रूम मधून त्याचा टिफिन बॉक्स घेऊन बाहेर येतो. त्या बॉक्सवरून कळतं की हा मुलगा म्हणजे प्रत्यक्षात विक्टर आहे, जो या टाउनमध्ये सर्वात जास्त काळ अडकलेला व्यक्ती आहे. मग तो बाहेर बघतो आणि त्याला तिथे खूप सारे लोक मेलेले दिसतात. हे बघून विक्टर खूप घाबरतो आणि त्यानंतर सीन शिफ्ट होतो आणि विक्टर झोपलेल्या जुलीचे फोटो काढत असतो. जुली जागी होते आणि रागावते. विक्टर सांगतो की तो अशा गोष्टींचे फोटो काढतो जेणेकरून त्या गोष्टी विसरल्या नाही पाहिजेत, कारण त्याला कधी कधी स्वप्न आणि सत्य यातला फरक कळत नाही. मग तो जुलीला तिचे फोटो देतो आणि तिथून निघून जातो. दुसऱ्या बाजूला बॉयड बॉक्स जवळ जातो आणि मेलेल्या फ्रँकला बघतो. तो खूप दुखावतो. आता त्याला ती जागा साफ करायची असते. दुसऱ्या बाजूला जिम तबिताला उठवतो. त्यांची पहिली रात्र खूप विचित्र गेलेली असते. तबिताला अजूनही ती जागा खूप वाईट वाटत असते. जिम तिला सावरतो, पण तबिताकडून एक अपघात झालेला असतो. त्याची शिक्षा तिला मिळते, तिला असं वाटतं. त्या अपघाताबद्दल आपल्याला पुढे कळेल. तेवढ्यात इथन येतो आणि त्याला जुलीची आठवण येत असते. जिम सांगतो, चल आपण कॅन्टीनला जेवायला जाऊ. तबिता हो म्हणते, पण तिला आधी सामान अनपॅक करायचं असतं. आणि मग जिम आणि इथेन कॅन्टीनकडे निघतात. बाहेर बॉयड फ्रँकचं प्रेत घेऊन निघतो. रस्त्यात त्याला जिम आणि इथन भेटतात. बॉयड प्रेत लपवतो आणि त्यांच्याशी थोडं बोलतो आणि पुढे निघून जातो. जिम आणि इथन कॅन्टीनमध्ये पोहोचतात. सारा त्यांचं स्वागत करते. सारा सांगते की मिस चॅननी त्यांच्यासाठी खूप खास जेवण बनवलंय. ते ऐकून इथन खूप खुश होतो. दुसऱ्या बाजूला बॉयड स्मशानाजवळ खात्रीला प्रेत देतो. खात्री ते गाडायला सुरुवात करतो, पण बॉयड फ्रँकच्या मृत्यूमुळे अस्वस्थ असतो आणि तो तिथून निघून जातो. केनी जेडकडे येतो आणि त्याला नाश्त्यासाठी बोलवतो. जेड केनीला घेऊन स्टोरेजच्या जागी येतो आणि तिथे असलेल्या निशाण आणि प्रेत दाखवतो, पण तिथे कोणतेही प्रेत नसतं. केनी सांगतो की इथे नवीन लोक आले की त्यांना खूप विचित्र गोष्टी दिसतात. जेड सांगतो, मी कितीही नशेत असलो तरी मला खऱ्या आणि खोट्या गोष्टीमधला फरक कळतो. मी मी इथे प्रेत पाहिलं आहे आणि ते खरं होतं. केनी हो बोलतो आणि तिथून बाहेर निघून जातो. कॅन्टीनमध्ये मिस चॅन इथनला जेवण देऊन खुश करते. ती जिमची पण स्तुती करते. जिम आणि इथन खुश होतात. इथन विचारतो, आपण किती दिवस इथे राहणार? तेव्हा जिम सांगतो, फक्त काही दिवस, मग निघून जाऊ. जिम वॉशरूममध्ये जातो आणि तो तिथं खूप दुःखी होतो. त्याचवेळी विक्टर कॅन्टीनमध्ये पोहोचतो आणि इथनला भेटतो. विक्टर सांगतो, इथली साडे 4 इंच वाढलेली आहेत. हे खूप विचित्र आहे. तो हे कोणालाही सांगत नाही, फक्त इथनला सांगतो. मग विक्टर इथनला एक पेंटिंग दाखवतो, ज्यात तोच पांढरे कपडे घातलेला मुलगा असतो जो इथनला दिसत असतो. इथन ती पेंटिंग बघून डचकतो, कारण ती एकदम हुबेहूब पेंटिंग असते. तेवढ्यात जिम येतो आणि विक्टरच्या हातातून ती पेंटिंग हिसकावून घेतो आणि त्याच्यावर रागावतो. जिम विक्टरला सांगतो, इथनपासून दूर राहा आणि त्याला बाहेर काढतो. इथनला हे आवडत नाही आणि जिम इथनला घेऊन घरी पोहोचतो. घरी पोहोचताच इथन जिमला सांगतो, विक्टर माझा मित्र आहे. तू त्याच्यावर ओरडलास ते मला आवडलं नाही. जिम हो म्हणतो आणि पुढे निघून जातो. कॉलिन हाऊसमध्ये जुली आणि फातिमा काम करत असतात. तेवढ्यात तबिता तिथे येते. ती जुलीला तिचं स्वेटर द्यायला आलेली असते. जुली स्वेटर घ्यायला नकार देते. तबिता तिला समजवायचा प्रयत्न करते, पण जुली भडकते आणि जुली म्हणते तिला माहीत आहे की तिचे आई वडील घटस्फोट घेत आहेत. कारण काय, तर चुकून तिच्या आईच्या हातातून एक अपघात घडलेला असतो आणि त्या अपघातामध्ये तिचा भाऊ मेलेला असतो. तिला राग या गोष्टीचा आलेला असतो की त्यांची 2 जिवंत मुले असताना त्यांना त्यांची काही काळजी नाही, असं म्हणून ती स्वेटर परत देते आणि निघून जाते. ते बोलणं ऐकून तबिता खूप दुखावते. तेवढ्यात फातिमा येते आणि तबिताला सांगते, मी जुलीला स्वेटर देईल, काळजी करू नका. आणि सीन केनीकडे वळतो. केनी पोलीस स्टेशनमध्ये जेडला सगळ्यांच्या इथं अडकण्याबद्दल सांगत असतो. तो सांगतो की सगळे वेगवेगळ्या रस्त्याने जात होते, पण सगळे येऊन इथे अडकले आहेत. जेडला हे अशक्य वाटतं. तो सांगतो, मी याचा तपास करेल. केनी सांगतो, आम्ही सगळ्यांनी हे आधीच करून बघितलं आहे.
पण कुणालाही काही कळत नाही. ही जागा माणसांना बदलून टाकते. तेवढ्यात रेडिओवरती आवाज येतो. केनी म्हणतो, हे नेहमीच आहे. पण जेडला हे सामान्य वाटत नाही. तो रेडिओ घेऊन बाहेर पळत सुटतो. मध्ये तबिता येऊन जिमीला भेटते. जिमी सांगतो, इथन नाराज आहे. तबिता जुलीला भेटल्याबद्दल सांगते. जुलीला त्यांच्या घटस्फोटाबद्दल माहिती होतं, यावरून दोघांमध्ये भांडणं होतात आणि इथनला ही गोष्ट कळते. इथनला मागे विक्टर दिसतो. विक्टर त्याला बाहेर बोलवतो. विक्टर सांगतो, मला त्या व्हाईट कपडे घातलेल्या मुलग्याला शोधायचं आहे. खूप दिवसापासून तो मला भेटला नाही. तो इथनला सोबत यायला सांगतो, कारण त्या पोरग्याने इथनला निवडलंय. इथन हो म्हणतो. विक्टर त्याची काठी टाकून देतो आणि त्याला लाकडाचा तुकडा देतो आणि इथनला सोबत घेऊन जातो. दुसऱ्या बाजूला बॉयड परत तो बॉक्स तयार करत असतो. तेवढ्यात खात्री येतो आणि सांगतो, तू या सगळ्यांचा नेता आहेस, पण आता तू कमजोर दिसतोयस. यामुळे सगळ्यांवरती परिणाम होईल. फ्रँकला त्याच्या चुकीची शिक्षा मिळाली. तो फ्रँकच्या बायकोबद्दल बोलतो. बॉयड भडकतो. खात्री सांगतो, मी तुझ्या आधी इथे आलो आहे. मी बघितलंय तू कसं हे शहर बसवलं आहेस, लोकांना वाचवलं आहेस, पण आता तू कमजोर झाला आहेस तर लोकही कमजोर होतील. तू स्वतःला शांत ठेव, जेणेकरून सगळ्यांवर नियंत्रण ठेवता येईल. बॉयडला खात्रीच्या काही गोष्टी पटतात. तबिता आणि जिम दोघेही घरात येतात. दोघेही अजून भांडत असतात. तेवढ्यात त्यांना कळतं इथन घरात नाहीये. जिमला बाहेर इथनची काठी दिसते. दोघे जंगलात इथनला शोधायला निघतात. जंगलात विक्टर आणि इथनला फार वे ट्री मिळतो. विक्टर सांगतो, या झाडातून कोणतीही गोष्ट कुठेही जाऊ शकते. माणूसही जाऊ शकतो, पण माणूस गेला तर तो कुठे निघेल त्याचा काय अंदाज नाही. हे धोकादायक आहे. अशी इथं खूप झाडे आहेत. विक्टर एक दगड घेतो, त्याच्यावरती निशाणी करतो आणि तो दगड झाडाच्या आतमध्ये टाकतो. तो दगड वरून खाली पडतो. ते पाहून इथन दचकतो. जंगलात जिम आणि तबिता इथनला शोधत असतात. त्यांना 2 कुत्री दिसतात. विक्टर गोळी झाडून कुत्र्यांना पळवतो आणि इथनला जिम आणि तबिताकडे देतो. जिम विक्टरवरती भडकतो. विक्टरकडे बंदूक असते. जिमला तो तिथेच थांबायला सांगतो आणि विक्टर तिथून निघून जातो. जिम येऊन बॉयडला भेटतो आणि त्याला सांगतो, विक्टर बंदूक घेऊन फिरतो आणि माझ्या मुलग्याला जंगलात घेऊन गेला होता. तो त्याला ती पेंटिंगही दाखवतो. बॉयड सांगतो, विक्टर कॉलिन हाऊसमध्ये राहतो. मी डॉनाशी बोलतो. जिम ठीक आहे बोलतो आणि निघत असतो. तेवढ्यात बॉयडला खात्रीची गोष्ट आठवते. तो जिमला त्याच्या कुटुंबासह डिनरला बोलवतो. बॉयड घरी तयार होत असतो. तो खूप दुःखी असतो, म्हणून तो जोरात ओरडतो. पण थोड्या वेळाने तो कॅन्टीनमध्ये शांतपणे जिमच्या कुटुंबासोबत जेवत असतो. तबिता बॉयडच्या कामाची स्तुती करत असते. बॉयड सांगतो, आपण सगळे इथे एका कुटुंबासारखे राहतो आणि एकमेकांना सांभाळतो. तेवढंच सारा येते जेवण घेऊन आणि त्यानंतर ती इथनला किचन दाखवायला घेऊन जाते. तेवढ्यात केनी येतो आणि बॉयडला बाहेर बोलवतो. त्यानंतर तबिता जिमला बोलते, आपण दोघं यात एकत्र आहोत. तेवढ्यात इथन आतून स्वीट पोटॅटो घेऊन येतो. मिस चॅनला इथन खूप आवडतो. सारा हसते. मिस चॅन गेल्यावरती साराचा हात अचानक दुखायला लागतो. तिच्या हातावर इथनला मारायचा मेसेज येतो, पण लगेच गायब होतो. सारा खाली पडते आणि तडफडू लागते. बॉयड आणि केनी धावत येतात आणि तिला सावरतात. दुसऱ्या बाजूला विक्टर कॉलिन हाऊस जवळ खड्डे खणत असतो मृतांसाठी. डॉना विचारते, काय करतोयस? विक्टर म्हणतो, मी आधीच मदत करते. विक्टरला पुढे काय होणार आहे हे आधीच माहिती पडते का? यासोबत हा एपिसोड इथंच संपतो. मित्रांनो, हा होता फ्रॉमचा एपिसोड नंबर 4. तुम्हाला काय वाटतं, साराला कोण कंट्रोल करते आणि तो सफेद कपडे घातलेला मुलगा कोण आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. एपिसोड नंबर 5 लवकरच येत आहे. चला भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.